संकष्टी आहे ना मित्रांनो, म्हणून आज मी बनवणार आहे भगर। आपली गणपती बाप्पाची चतुर्थी आहे। बघा मी पहा कशी बनवते भगर। उपास असल्याबद्दल हे आपण टमाटर तेलामध्ये टमाटर आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। आलू पण टाकू शकतो, पण आहे ना आलू आवडत नाही म्हणून टाकणार झाली मी। आपण भगर छान पैकी ही भगर अशी धुवून टाकायची आहे। हे टमाटर छान असं गायन झालं की आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आपण याच्यामधला थोडा कुट्टा जेवढा लागते तेवढा टाकून घेऊया। मी एवढे नाही टाकणार आहे, नाहीतर मसाले एवढे टाकणार आहे का शेंगदाण्याचा कुट्टा याच्यातला लागते तेवढा टाकून घेणार आहे। बघा हे असे गायन टमाटे झालेले आहेत आपले। आपण याच्यात टाकून घेऊ पाणी। आपली भगर किती आहे तेवढं टाकणार आहे मी। असं खूप भगर करणार नाही, थोडंसं असं म्हणजे पातळ अशीच भगर करणार आहे, आवडते तशी। याच्यामध्ये शेंदलोण टाकायचं आहे। एवढं शेंदलोण मी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। आपल्या पाण्याला उकळी आली, आपण भगर धुवून घर शिजली आहे। आणि कोणाला अशी पातळ अशी छान आवडते, याच्यासोबत कढी शेंगदाण्याची कढी अशी काही गरज नाही। कोणाला म्हणजे घशाच्या खाली उतरत नाही, तर हे छान आहे। भगर आपली तयार आहे खाण्यासाठी। प्लीज आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।